सामान्यतः एका बेलपत्रात 3 पानं असतात, परंतु 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे फार दुर्मिळ असल्यानं सध्या याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शास्त्रामध्ये अखंड 5 ते 7 पानांचं बेलपत्र सर्वात शुभ आणि चमत्कारिक मानलं गेलंय. हे बेलपत्र शिवपूजेत विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मात्र 5 पानांचं बेलपत्र सहजासहजी मिळत नाही. हे झाड तुमच्याकडेही असेल किंवा तुम्हालाही लावायचं असेल तर याची चमत्कार चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. खरं तर बेलपत्राचे 4 प्रकार आहेत. त्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. अखंड बेलपत्र, 3 पानांचं बेलपत्र किंवा 6 ते 21 पानांचं बेलपत्र आणि 1 पांढरं बेलपत्र. या सर्व बेलपानांचं स्वतःचं आध्यात्मिक महत्त्व आहे. बेलाष्टकामध्ये अखंड बेलपत्राचं वर्णन आढळतं. हे स्वतःच लक्ष्मी सिद्ध मानलं गेलंय. एकमुखी रुद्राक्षाप्रमाणेच याचे स्वतःचे विशेष महत्त्व असल्याचंही सांगितलं जातं. यामुळे वास्तुदोषही दूर होऊ शकतात आणि भगवान शंकराला हे बेलपत्र अर्पण केल्यानं विशेष लाभही मिळू शकतात असं म्हणतात. बेलवृक्ष हे भगवान शिवाचं रूप आहे. त्याला श्रीवृक्ष असंही म्हणतात. शिवाय हे झाड देवी लक्ष्मीच्या रूपात आहे. म्हणून जो भक्त बेलवृक्षाची सेवा करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. 3 पेक्षा जास्त पत्र असलेले बेल हे क्वचितच आढळतात. शास्त्रामध्ये 5 पानं असलेले बेलपत्र सर्वोत्तम मानले जातात. वास्तविकता हे 5 पानांचं बेलपत्र हे पंचदेवांचं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश आणि माता भगवती यांचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की 5 पानांचं बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्यास ते लगेचच प्रसन्न होतात आणि आशीर्वादही देतात आणि प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण करू शकतात. याचबरोबर 5 पानांच्या बेलपत्राचे काही उपायही शास्त्रात सांगण्यात आले, जे केल्यानं आरोग्यापासून तर लग्नापर्यंतचे सर्व अडथळेही दूर होऊ शकतात. याचबरोबर असं मानलं जातं की 5 पानाचं किंवा 7 पानांचं अखंड बेलपत्र हे भगवान शंकरांना अर्पण केल्यानंतर ते घराच्या मुख्य दरवाजात बांधून ठेवावं किंवा पूजास्थळी ठेवावं किंवा दैनिक पूजा करताना वाचायची धार्मिक पुस्तकं असेल तर त्यात ठेवल्यानं देखील आपल्याला फायदे मिळू शकतात. किंवा तिजोरीत किंवा कपाटात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यानं सुद्धा विविध प्रकारचे प्रभावी परिणाम यामुळे प्राप्त होऊ शकतात. अशी झाडं भारतात दशलक्षांमध्येही एक आढळतात. ही झाडं प्रामुख्यानं नेपाळमध्ये आढळतात. आता सध्या हे आपल्याकडेही आढळू लागले. भगवान शंकराच्या त्रिशूळ त्रिनेत्रसोबतच बेलाच्या 3 पानांचं वर्णन आढळतं. तर बेलपत्राच्या 12 पानांना 12 ज्योतिर्लिंगासारखं महत्त्व दिलं गेलंय. बहुतेक बेलपत्र 3 तोंडी असतात. त्यात अधिक पानं असलेले बेलपत्र हे केवळ भाग्यवान भक्तांनाच मिळते असं म्हणतात. हे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं भक्तांना अनंत फळ प्राप्त होतात असंही सांगितलं जातं. आता तुम्हालाही तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असेल तर 5 बेलपत्रांच्या पानाचा उपाय तुम्ही करू शकता. हे अखंड बेलपत्र आहे. सोमवारी सकाळी उठून स्नान करून दूध आणि मध सोबतच 5 बेलपत्राची पानं भगवान शिवशंकराला अर्पण करावी. असं केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हा उपाय तब्बल 11 सोमवारपर्यंत आवर्जून करावा. यामुळे निश्चितच फलप्राप्ती होऊ शकते. प्रत्येक सोमवारी आपली इच्छा सांगताना भगवान शंकराला 5 पानांचं बेलपत्र आणि दूध आणि मध आवर्जून अर्पण करावं. लवकरच यामुळे इच्छापूर्ती होऊ शकते असं म्हणतात. शिवाय श्रावण आपल्या जीवनात आनंद घेऊन येतो. विविध सण उत्सव त्यानिमित्तानं निसर्गाशी संवाद साधण्याची चांगली संधी आपल्याला मिळत असते. परंपरा म्हणून आपण अनेक गोष्टी करत असलो तरी यामागे आरोग्याचंही शास्त्र असल्याचं नव्या संशोधनावरून पुढे आलंय. श्रावण आला की आपल्याकडे बेलाच्या झाडाभोवती गर्दी जमते. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील शिवपूजन हे अत्यंत शुभ मानले जातं. यामध्ये 3 पानं असलेले बेल महादेवाला वाहनं म्हणजे आपल्यातील 3 गुण त्यांना वाहनं अशी मान्यता आहे. महादेव शिवशंकरांना बेल अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यातील शिवपूजनासह दररोज बेलाचं पान वाहण्याला विशेष महत्त्व असल्याचं शिवपुराण सांगतं. स्कंदपुराणाच्या कथेनुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचा थेंब मंदरांचल पर्वतावर पडला. त्यामुळे तेथे एक वनस्पती वाढली जी पुढे बेलपत्राच्या झाडात रूपांतरित झाली. अशी मान्यता आहे की या वृक्षाच्या प्रत्येक भागात देवीचा वास आहे. त्यामुळे महादेवांना हे अतिप्रिय आहे आणि महादेवांची पूजा करताना बेलपत्र वापरणं हे महत्त्वाचं मानलं गेलंय.
बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं, कारण बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्यानं बुद्धी कौशल्यही वाढतं। या झाडाचं पूजन केल्यानं महादेव प्रसन्न होतात। त्याचबरोबर बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी बसून अंघोळ करणं म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात अंघोळ करण्यासमान मानलं गेलं। आता तुमच्याकडे 3 पानांचं बेलपत्र असेल किंवा अखंड बेलपत्र असेल किंवा 6 ते 21 पानांचं बेलपत्र असेल तरी या बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून हे बेलपत्राचं झाड योग्य दिशेनं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। शास्त्रानुसार बेलाचं झाड किंवा रोप हे घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असेल तर यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि घरात राहणारे सदस्य अधिक तेजस्वी आणि ऊर्जावान बनतात, असेही अनुभव बऱ्याच जणांना आलेत। सामान्यतः एका बेलपत्रात 3 पानं असतात, परंतु 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे फार दुर्लभ असल्यानं सध्या याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। शास्त्रामध्ये अखंड 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे सर्वात शुभ आणि चमत्कारिक मानलं गेलंय। हे बेलपत्र शिवपूजेत विशेष महत्त्वाचं मानलं जातं। मात्र 5 पानांचं बेलपत्र सहजासहजी मिळत नाही। हे झाड आपल्याकडेही असेल किंवा तुम्हालाही लावायचं असेल तर त्याची योग्य दिशा महत्त्वाची ठरते। बेलपत्रामध्ये नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्याची आणि दूर करण्याची शक्ती आहे, म्हणून हे झाड पश्चिम दिशेला ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं। शिवाय बेलपत्राची उपस्थिती मनाला शांत करते आणि घरात शांतता आणि स्थिरता आणते। आता सूर्य पश्चिमेला मावळतो। सूर्यास्त हा दिवसाचा शेवट आणि नवीन दिवसाची सुरुवात मानली गेली, म्हणूनच हे बदलाचे आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक देखील मानले जाते। म्हणून पश्चिम दिशा ही शांत आणि स्थिरतेचं प्रतीक मानली गेले। त्यामुळे बेलपत्र घराच्या पश्चिम दिशेला ठेवणंही महत्त्वाचं ठरतं। याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली गेली, म्हणजे मृत्यूची दिशा। बेलपत्र या दिशेला ठेवल्यानं व्यक्तीचे ग्रहदोष दूर होऊ शकतात, आपल्याला अपेक्षित परिणाम यामुळे सुद्धा मिळू शकतात असेही म्हटलं जातं। शिवाय बेलपत्राला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि हे भगवान शिवाला अर्पण केलं जातं। बेलपत्राला पवित्र मानलं जातं आणि ते पूजास्थान किंवा मंदिरामध्ये ठेवणं सुद्धा शुभ मानलं जातं। शयनकक्ष, विश्रांती आणि झोपेची जागा मानली गेली, त्यामुळे या ठिकाणी बेलपत्र ठेवल्यानं व्यक्तीची झोप चांगली होते आणि घरात सकारात्मक ऊर्जाही येते असं म्हणतात। त्यामुळे घरात जर बेलाचं झाड असेल, रोप असेल तर तुम्ही घरात बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता असं शास्त्र सांगतं। मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा। शिवाय बेलपत्र हे भगवान शिवाचं प्रतीक मानलं गेलं, त्यामुळे पूजा खोलीत बेलपत्र आवर्जून ठेवावं। पूजा घरात बेलपत्र ठेवल्यानं देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि शुभ फळ मिळू शकतात असेही म्हटलं गेलंय। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बेलाचं वृक्ष असेल, मग ते कितीही पानांचं असो, बेलपत्राजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं। असं मानलं जातं की या झाडाजवळ दिवा लावल्यानं घरात सुख समृद्धी येते। शिवाय प्रत्येक झाड किंवा रोपाजवळ दिवा लावल्यानं वेगवेगळे फायदे होतात। बेलपत्राच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यानं बेलाच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं भगवान शिव आणि माता लक्ष्मीचेही आशीर्वाद मिळतात। त्यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यताही असते। घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते। शिवाय गरिबी, कर्ज, अतिरिक्त खर्च इत्यादी समस्यांपासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं। याचबरोबर बेलपत्राच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या कृपेनं जीवनातील दुःख दूर होतात। जीवनात आनंद येतो आणि प्रत्येक कामात यशाची सुरुवात होते। असे अनुभव बऱ्याच जणांना आले। मात्र बेलपत्राचं झाड तुम्हालाही लावायचं असेल तर या दिशा योग्य ठरू शकतात आणि त्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता। मात्र बेलपत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर ते बेलपत्र कधी तोडू नये। बेलाचे पान हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पानं तोडताना भगवान शिवाचं नामस्मरण करावं। याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत, अमावस्या या तिथींना अजिबात बेलाची पानं तोडू नये। शिवाय सोमवारी सुद्धा बेलाची पानं तोडू नयेत असं सांगितलं जातं। 3 पान असलेलं बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावं। मात्र 3 पान नसलेलं बेलाचं पान शंकरांना कधीही वाहू नये। अर्थात त्यापेक्षा जास्त पानं म्हणजे अखंड बेलपत्र असेल तर ते भगवान शिवाला आवर्जून व्हावं। यामुळे नक्कीच आपल्याला लाभ मिळू शकतात आणि भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात। मात्र कोणतंही बेलाचं पान भगवान शिवाला अर्पण करताना ते खंडित नसावं। भगवान शिवाला बेलाचं पान अर्पण करताना ते पाण्यानं स्वच्छ धुवावं। शक्य असल्यास टिळक लावावा किंवा आपल्या श्रद्धेनुसार ओम किंवा ओम नमः शिवाय हे सुद्धा लिहिलं जाऊ शकतं आणि त्यानंतरच बेलाच्या पानाचा गुडगुडीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा। या दरम्यान ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप आवर्जून करावा।
तर अशा प्रकारे अखंड बेलपत्राचे हे चमत्कारिक अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवू शकता। तुमच्याकडे सुद्धा अखंड बेलपत्राचं झाड आहे का? कमेंट करून नक्की सांगा। अखंड बेलपत्राबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। ज्यांच्याकडे अखंड बेलपत्राचं झाड असेल त्यांना ही माहिती नक्की शेअर करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।